आपण आज पाहणार आहोत स्वामी चरित्र सारामृतचे वाचन करत असताना किंवा पारायण करत असताना एक खूप महत्त्वाचा नियम आहे. तो आपण पाळला पाहिजे. मानले तर प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे, असा आपला धर्म आणि आपली संस्कृती आपल्याला सांगत असते. स्वामी सेवा करताना स्थळ आणि काळ वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही. परंतु हे जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर संकल्पयुक्त पारायण करायची असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असते, तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते. त्याच्यातीलच एक नियम म्हणजे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो. मग भलेही ते सारामृत तुम्ही संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला तुमच्या मनात काहीच इच्छा नाहीये, फक्त स्वामींची सेवा करायची आहे म्हणून तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करत असाल, तरी तुम्हाला हा नियम पाळायलाच पाहिजे. ज्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचलं जातं ना, पारायण केलं जातं, त्या प्रत्येक घरात हा नियम पाळला पाहिजे. हा नियम जर पाळत नसाल तर सारामृताचे वाचन करून काहीही उपयोग होणार नाहीये. आपणा सर्वांना माहीत आहे, स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे. आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील, कोणतीही संकटे असतील, तर या संकटांवर जेव्हा आपल्याला मात करायची असते त्यावेळी आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो आपल्याला बरा व्हावा असे वाटत असेल, आपल्याला पारायण करायचे असेल, तर आपण याची 7 पारायणं केली तरीही चालतील. मुलांना अभ्यासात यश मिळावं, परीक्षेत यश मिळावं, यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त 7 पारायणे केली तरीही चालेल. तुम्हाला याचे रिझल्ट खूप छान प्रकारे पाहायला भेटतील. तर हे पारायण घरातील कोणताही सदस्य करू शकतो. त्याचबरोबर एखाद्याचा विवाह जमत नसेल तर तो जमून निर्विघ्नपणे पार पडावा असं वाटत असेल, तर एका दिवसात आहे ना 1 पारायण, अशा प्रकारे संकल्पयुक्त 21 पारायण तुम्ही करू शकताय. या 21 पारायण कालावधीतच काही ना काही वाटचाल पाहू शकताय तुम्ही. त्याचबरोबर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे रोज एक असे 7 पारायणं किंवा 11 पारायणं सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकताय. हा पाठ करताना नेहमी श्रद्धापूर्वक करावा. तरी सेवा करताना काही नियमांचे पालनही करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पहिला आहे मांसाहार. प्रत्येक सेवेमध्ये, प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो. आता बरीच जण नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचतात, तर त्यावेळी मांसाहार वर्ज्य करावा का? ताई, आमच्या घरात खूप मांसाहार होतो. आठवड्यातील 4 वार तर मांसाहारातच जातात. तर मग काय करावे? तर अशा ताईंनी प्रत्येक गुरुवारी एक पारायण करावे, म्हणजे 1 अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत. मांसाला स्पर्श करून या ग्रंथाला चुकूनही स्पर्श केव्हाही करायचा नाही, कारण हे खूप दिव्य आणि पवित्र ग्रंथ आहेत. सांगण्याचे कारण काय, तर काही ताई अशा पण आहेत, ताई आम्ही मांसाहार घेत नाही, आम्ही मांसाहार खात नाही, घेत नाही, पण आम्हाला आहे ना मांसाहार घरामध्ये बनवावा लागतो, तर आम्ही काय करू? तर तुम्ही खात नाहीत ना, तर काय करायचं, ज्यावेळी मांसाहार तुमच्या घरी येणार आहे हे तर तुम्हाला अगोदरच माहिती असतं, तर मांसाहार म्हणजे मांस मच्छी घरात येण्याच्या अगोदरच तुम्ही तुमची जी नित्य सेवा आहे ती तुम्ही आटोपून घेतली तरीही चालेल. आणि तुमची सेवा झाल्याच्या नंतर परत पोथीला हात लावू नका. मांसाहार ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये येईल, तुम्ही ज्यावेळेस ते बनवसाल त्याच्यानंतर तुम्ही त्या पोथीला हात लावायचा नाही. आणि हाच नियम तुम्ही पाळला ना, तर तुम्ही ज्या सेवा करता ना त्या सेवेचे फळ तुम्हाला मिळल्याशिवाय केव्हाही राहत नाही. त्यामुळे ह्या छोटे छोटे नियम असतात जे आपण माहिती असून सुद्धा थोडेसे दुर्लक्ष करत असतो. तर ही माहिती थोडक्यात मी आज तुम्हाला सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे, आजची माहिती पण आवडलेली असणार आहे. माझी माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनेलवरती जर कोणी नवीनच आलेले असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.